नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला देतोय. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होतं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये बरेचसे प्रश्न डिस्कशन केले गेले. स्पर्धात्मक परीक्षांबाबत असू द्या किंवा शिक्षक भरती असू द्या किंवा आता सरळ सेवेच्या एक्झाम कोणी घ्यायच्या, कोण घेणार आहे याबद्दल असू द्या. असंख्य प्रश्नांची उत्तरं या मंत्री महोदयांनी पण या अधिवेशनामध्ये दिली आहे. त्यापैकी महत्त्वाची घोषणा त्यांनी TET बद्दल केलेली आहे. सो आज आपण व्हिडिओमध्ये समजून घेऊया की TET परीक्षेबाबत काय घोषणा केली आणि RT 2010 नुसार ही नेमकी मागणी काय होती. तत्पूर्वी व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला TET 2026 मध्ये होणाऱ्या एक्झामसाठी बॅचेस आपण लॉन्च केली आहे. बॅच आहे द्रोणा 8.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 22 डिसेंबरपासून चालू होते. बॅचमध्ये तुम्हाला पेपर 1ची सेपरेट बॅच आहे, पेपर 2ची वेगळी आहे, पेपर 1+2 एकत्रित बॅच पण आहे. सेम तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला CTTची पण TET बरोबर तयारी करायची असेल तर TET आणि CTT, TETचे पेपर 1 पेपर 2, CTTचे पेपर 1 पेपर 2 अशी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पण तुम्हाला अवेलेबल आहे. या फीस पण तुम्हाला मी ते दिलेले आहे. सो या दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला फॅकल्टी टू द पॉईंट शिकवणारी आहे, एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, PDF स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे, पूर्ण कोचिंग अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे, रिव्हिजन सेशन पण अवेलेबल आहे. ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला घ्यायच्या असेल आणि तुम्ही आमचे ओल्ड स्टुडंट असाल शिक्षक भरती संदर्भातल्या बॅचेसमधले, तर त्याच मोबाईलवरून लॉग इन केलं तर ओल्ड स्टुडंटला 50% ऑफ आहे. आणि तुम्ही नवीन मुलं असाल ज्यांचं D.Ed झालंय, B.Ed झालंय, कोणी शिक्षक असेल त्यांना पण TET क्वालिफाईड व्हायचं असेल तर अशा नवीन विद्यार्थ्यांना, पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. त्यासाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे TET नावाचा. सो दोन्ही ठिकाणी हा ॲप्लिकेबल असणारा कोड आहे. ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच आपण परचेस करू शकता. अडचण असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, हिवाळी अधिवेशनामध्ये श्री जयंत आसगावकर काँग्रेसकडनं यांनी प्रश्न विचारला होता. विधिमंडळामध्ये प्रश्न विचारल्यानंतर TET संदर्भात प्रश्न होता. याचं उत्तर श्री डॉक्टर पंकज भोयर माननीय राज्यमंत्री आहेत हे यांनी उत्तर दिलं होतं की TET ही वर्षातनं 2दा होणार, 2दा घेतली जाणार. यावरती असंख्य सदस्यांनी प्रश्न विचारल्यानंतर राज्यमंत्री, शिक्षण विभागाकडनं शिक्षण मंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं की आम्ही RT नुसार शिक्षकांना सुद्धा TET लागू झालेली आहे. कोर्टात पुनर्विचार याचिका टाकण्यासंदर्भात आम्ही विधी व न्याय विभागाकडे परत एकदा विचारणा करतो. त्यांनी सुरुवातीला नाही सांगितलं, आम्ही परत विचार करायला लावतो. महाधिवक्ता जे आहेत त्यांना पण सांगतो आणि त्यानुसार त्यांचं जे आम्हाला मेसेज येईल त्यानुसार आम्ही पुनर्विचार याचिकेसंदर्भात विचार करू. पण सध्या तरी पुनर्विचार याचिकाचा विचार चालू आहे. काही संघटनांनी पुनर्विचार याचिका टाकलेली आहे. त्याचा निकाल येईल तो येईलच. तो एका बाजूला आपण नक्कीच त्याच्यावरती प्रयत्न करत राहणार आहोत. पण एका बाजूला तुम्हाला संधी जर चालून येत असेल तर तुम्ही त्या संधीचा फायदा पण करून घ्या. म्हणजे संधी वाया जाऊ देऊ नका. पुढच्या वर्षामध्ये वर्षातनं 2दा TET होणार आहे. आता शिक्षकांना 1 सप्टेंबर 2027 पर्यंत TET क्वालिफाईड व्हायचं किंवा CT क्वालिफाईड व्हायचं आहे. सो या पुढच्या वर्षामध्ये किंवा इथून पुढे तुम्हाला संधी आता जवळपास TETच्या 3 संधी असू शकतात आणि CTTच्या 3 संधी, अशा 6 संधी आहे. त्यात पुढच्या वर्षातली अपकमिंग येणारी ही संधी आहे. CTT पण 8 फेब्रुवारी 2026 ला आहे आणि TET वर्षातनं 2दा जरी घ्यायची म्हटली तर CTT प्रमाणे ही एक्झाम जून जुलैमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. सो TET जर जून जुलैमध्ये होणार असेल 2दा, जून जुलैमध्ये एकदा आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एकदा, अशा 2दा जर एक्झाम होणार असेल तर तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. कारण इथून पाठीमागे तुम्ही बघितलं असेल की TETचा सिलेबस तुम्हाला अभ्यास करायला, तुमचं शैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे, इतर जबाबदाऱ्या हे सगळं बघून करायचं म्हटलं तर दररोज थोडा अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. सो अगदी जाहिरात सुटली, फॉर्म भरायचे आणि त्यावेळेस अभ्यासाला लागलो तर कमी कालावधीमध्ये अभ्यास होत नाही. सो लेंथ मोठी मिळते तुम्हाला. आणि बऱ्याच शिक्षकांची आणि काही D.Ed B.Ed नवीन उमेदवारांची मागणी होती की आम्हाला TETची बॅच द्या. सो त्या आग्रहास्तव ही बॅच आम्ही चालू करतोय, जी अपकमिंग जून जुलैमध्ये TET होण्याचे चान्सेस आहेत. 1-2 महिना इकडे तिकडे होऊ शकतो, जास्त फरक पडणार नाही. ऑगस्ट सप्टेंबरला झाली तर घेईल किंवा जूनमध्ये झाली तर एक्झाम होऊ शकते. सो TET वर्षातनं 2दा होणार आहे. सकाळ न्यूजपेपरने पण बातमी दिली होती बघा. त्यावेळेस अनाउन्समेंट झाली जेव्हा शिक्षकांना कंपल्सरी गेली TET
किंवा सीडी पात्र होणार, त्यावेळेस त्यांनी पण बातमी दिली होती की टीटी होणार वर्षातून 2दा, आगामी परीक्षेपासून परीक्षार्थींची आधारद्वारे पडताळणी गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल. म्हणजे 2दा वर्षातनं ही टीटी होणार आहे. सकाळी पण दिली बातमी आणि लोकसत्ता न्यूजपेपरने सुद्धा ही बातमी दिली होती बघा. टीटी आता वर्षातून 2 वेळा होणार आहे. पण 8 परीक्षांत उत्तीर्णाची टक्केवारी अत्यल्प, म्हणजे ही 9वी टीईटी आत्ता झाली आहे. आता इथून पुढे ज्या टीईटी होणार आहे त्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या. सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आगामी काळातल्या ज्यांना शिक्षक भरतीमध्ये सामील व्हायचं किंवा ज्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायचं असेल, पात्र व्हायचं असेल, त्यांनी आत्तापासून अभ्यासाला लागा. अतिशय टू द पॉइंट असणारी ही बॅच आहे. याचे डेमो लेक्चर यूट्यूबवरती चालू आहेत. डेमो लेक्चर बघा, पाठीमागच्या विद्यार्थ्यांचा अनुभव लक्षात घ्या. पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे टीईटीची बॅच केली आहे, ते सुद्धा काय सांगतात ते नीट समजून घ्या. ह्या बॅचमध्ये शिकणारे फॅकल्टी तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, जे तुम्हाला रिच करून देतील क्वालिफाईंग होण्यासाठी. सो दोन्ही बॅचेस तुमच्याकडे अवेलेबल आहे. 22 डिसेंबरपासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. प्रथम येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. टीटी नावाचा कोड वापरू शकता. आणि ह्या बॅचेसच्या प्राइस बघा, बॅच पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 टीटीची आणि सीडी प्लस टीटी दोघंही एकत्र तुम्ही ह्या बॅचेस घेऊ शकता. इथे सगळं मिळेल तुम्हाला, कुठे जायची गरज नाही. प्रॉपर दररोजचं लेक्चर अटेंड करा. हे लेक्चर लाईव्ह असणार आहे. लाईव्ह बघायला नाही मिळालं तर तुमच्या वेळेत तुम्ही लेक्चर बघू शकता. स्पीडने बघू शकता, स्लो करून बघू शकता, थांबून पण बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि PDF नोट्स पण अवेलेबल. सर एवढं सगळं तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. सो लगेच तुम्ही जॉईन करा. त्यासाठी प्ले स्टोअरवरनं इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे. अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. सो व्हिडिओबद्दल इतर विद्यार्थ्यांनाही माहिती द्या, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, लगेच जॉईन करा. अजून काही प्रश्न असतील मला ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि पुढच्या अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.